नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 4 उपास चे वाचन आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत थोर मराठी साहित्यिक पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांचा जन्म 1919 मध्ये झाला आणि 2000 मध्ये यांचे निधन झाले. पु ल देशपांडे हे थोर मराठी साहित्यिक, लेखक, नाटककार, कथाकार, दिग्दर्शक, प्रवास वर्णनकार, चतुरस्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तू का म्हणे आता, तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी आणि इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. प्रस्तुत पाठ हा बटाट्याची चाळ या विनोदी लेखसंग्रहातून घेतलेला आहे. या पाठामध्ये मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पाऊंड! रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ नका म्हणू, वजन वाढेल. खी खी खी. जनोबा रेगे यास मला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला. भाताने थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठे आहेत लठ्ठ. तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी म्हणाले. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, बाबू काका म्हणाले. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.
मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. आहार परिवर्तन म्हणजे आहारामध्ये केलेला बदल. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासागणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरासनी कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं, ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? अगं मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खाल्लास? अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होत आहे माझं वजन? पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा करू नका. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमावून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली.
लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. इश्य, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. तात्पर्य चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला, पण पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली, ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपवास करतोय हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. आचार्य बर्वे म्हणाले. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही, आचार्य म्हणाले. का? का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ तुमच्या ताब्यात राहणार नाही. पण मी बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचं एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक प्रवाह अडवून मी ओरडलो. पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? आचार्य बाबा बर्वे म्हणाले. मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च का आवळली नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोग किती वाढले हे रोग उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. आठवडाभरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श केला नाही. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली.
जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टींची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्यांचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन, मिनिटभर माझा विश्वासच बसेना, 192 पाऊंड आणि भविष्य होते, आप बहुत समझदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. असा हा पाठ. या पाठामध्ये पु ल देशपांडे यांच्या उपवासाची म्हणजे वजन कमी करण्याच्या संकल्पनाची कशी खिल्ली शेजाऱ्यांनी उडवली, त्यांच्या कचेरीतल्या लोकांनी उडवली, हे या पाठामध्ये आलेले आहे. आणि एवढी उग्र साधना म्हणजे एवढी कठीण तपश्चर्या करून, आहारावर नियंत्रण ठेवून, आहारामध्ये परिवर्तन करून, बिना साखरेचा चहा घेऊन, बटाटा सोडून, भात सोडून, गोड खाण्याचे सोडून, तेलकट तुपकट सगळं काही सोडूनही पंतांचे वजन शेवटी कमी काही झालेच नाही. उलट 1 महिन्यानंतर जेव्हा त्यांनी वजन केले तेव्हा ते वजन 192 पाऊंड भरले. म्हणजे 181 पाऊंडाचे 192 पाऊंड झालेले पंतांचे वजन पाहिले आणि त्यावरती पुन्हा भविष्य सुद्धा होते की आप बहुत समझदार है. म्हणून पंतांनी तिथल्या तिथे उपास ही संकल्पना सोडून दिली आणि वजन कमी करण्याचा दुराग्रह सुद्धा सोडून दिला. असा हा पाठ आहे. या पाठामध्ये त्यांनी वजन कमी करण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्या चाळकऱ्यांनी त्यांची कशी खिल्ली उडवली हे सुद्धा आलेलं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांना आहार तज्ज्ञ भेटू लागले. आहार तज्ज्ञ म्हणजे डायटिशियन, पण इथे हे आहार तज्ज्ञ म्हणजे उपरोधाने म्हटलेलं आहे. आहार तज्ज्ञ या अर्थाने की प्रत्येक जण येऊन त्यांना आता सल्ला देत होता की हे सोडा ते सोडा. आता इथे प्रत्येक जण भेटतो आहे. सगळ्यात पहिले त्यांना सल्ला दिला तो बटाटा सोडण्याचा. म्हणजे कुणी जर विचारलं तर बटाट्याची चाळ असे न सांगता नुसतं चाळीत राहतो म्हणावं अशी सुद्धा त्यांची खिल्ली उडवली. मग दुसऱ्या एकाने सांगितलं की भात सोडा. मग आणखीन एक म्हणतो की भात सोडण्याने काय होतं, भाताने काय लठ्ठ थोडीच होतं, तुम्ही डाळ सोडा. म्हणजे आतापर्यंत त्यांना बटाटा, भात आणि डाळ हे 3 गोष्टी सोडायचा सल्ला मिळाला. नंतर सल्ला मिळाला तो साखर सोडण्याचा, पुढे सल्ला मिळाला तो मीठ सोडण्याचा, नंतर आणखी पुढे सल्ला मिळाला तो लोणी आणि तूप सोडण्याचा, त्यानंतर सल्ला मिळाला तो तेल आणि तळलेले पदार्थ सोडण्याचा. आणखीन एक हुशारीचा सल्ला, फुकटचा सल्ला त्यांना मिळाला तो म्हणजे दिवसा झोपणं सोडण्याचा. आणखीन एकाने सल्ला दिला की बसल्याने वजन वाढतं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, म्हणजे वजन तुमचं वाढणार नाही. मग या सगळ्यांवरती पहिला उपाय म्हणून त्यांनी आहार परिवर्तन सुरू केलं है ना. आहार बंद न करता त्यामध्ये बदल केला. तर सगळ्यात पहिले साखरेचा वापर त्यांनी कमी केला, बिनसाखरेचा चहा सुरू केला. परंतु त्यांच्या पत्नीने त्यांना जो पहिल्या दिवशी जो बिनसाखरेचा चहा दिला तर त्यामध्ये त्यांना काही फरक वाटला नाही. आणि काही काळानंतर त्यांना कळालं की पहिल्या दिवशी पत्नीने जो बिना साखरेचा चहा दिला होता तो बिना साखरेचा नव्हताच मुळी. तर घरात जेवढी साखर शिल्लक आहे ती वापरून टाकावी म्हणून ती साखर संपेपर्यंत ती गृहिणी, त्यांची पत्नी ही चहामध्ये साखर टाकतच होती. म्हणून जेव्हा खरोखर त्यांना बिना साखरेचा चहा मिळाला तेव्हा तो कडवट लागला, कडू लागला आणि त्या दिवशी बिना साखरेचा चहा पिला. परंतु दिवाळीसाठी त्यांच्या पत्नीने मुलांसाठी जे लाडू बनवलेले होते ते लाडू त्यांनी खाल्ले. म्हणजे याने त्या प्रकारे त्यांच्या पोटात कॅलरीज गेल्याच होत्या. आणखीन एक म्हणजे
पहिला दिवस यांचा कसाबसा सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशीपासून मात्र व्रतभंगाचा प्रसंग आला. यांच्या कचेरीमधले जे अण्णा नाडगौडा आहेत त्यांना प्रमोशन मिळालं आणि त्यांनी साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. मग आचार्याने तर जणू काही यांच्या डाएटचा सूड उगवायचे असे ठरवले होते. बरे, खाणार नाही तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार, कारण त्याला 6 वर्षांनी तो एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता आणि त्याला प्रमोशन मिळालं होतं. आचार्याने अतिशय प्रचंड गोड अशी मिठाई केलेली होती, ज्याला हे म्हणतायत की मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती आणि घासाघासा गणित सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. मग ते थांबवू शकत होते. तर या अण्णा नाडगौडाला मिळालेल्या प्रमोशनच्या पार्टीमध्ये मिठाई होती, बटाटे वडे होते, वनस्पती तुपातला चिवडा होता आणि भज्यांशिवाय पार्टी कसली म्हणून पुन्हा स्पेशल भज्यांची सुद्धा ऑर्डर दिली गेली आणि पु ल देशपांडे यांनी अक्षरशः 6 प्लेटा संपल्यावरती म्हटले की मी डाएटवर आहे. मग पुन्हा त्यांना फुकटचे सल्ले मिळाले की खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध, आणि हे सगळं बोलता बोलता त्यांनी 7वी प्लेट सुद्धा रिकामी केली होती. मग इथे त्यांना आणखीन सल्ला मिळाला की एक्सरसाइजचा वगैरे सुद्धा काही संबंध नाही, की पुलची रास ही कुंभ आहे आणि कुंभ लग्न आहे. नुसता वायू जरी भक्षण केला, म्हणजे नुसती हवा जरी खाल्ली तरी ते असेच लठ्ठ राहणार, लठ्ठपणा काही आपल्या हातात नाही, असा सुद्धा फुकटचा सल्ला त्यांना मिळाला. मग एक जगदाळे म्हणून गृहस्थ होते, ते म्हणाले की नॉनसेन्स, रनिंग कर रोज. म्हणजे यांना आता रनिंग करण्याचा सुद्धा सल्ला मिळाला. आणि कुमारी कमलिनी केंकरे जी होती ती म्हणाली की रनिंगपेक्षा दोरीवरच्या उड्या मारा. आणि आता सर्वानुमते म्हणजे स्वतः काहीही न ठरवता असे ठरले की सकाळी सकाळी रनिंग करायचं आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारायच्या. मग यांच्या पत्नीने सुद्धा आता अवर्णनीय उत्साहाने घरामध्ये भाज्या करायला सुरुवात केली. तर या भाज्या कोणत्या होत्या, तर सडपातळ अशा भाज्या, म्हणजे दिसायला अगदी बारीक अशा भाज्या. त्या कोणत्या, तर पडवळ, म्हणजे एक प्रकारची काकडी जी असते लांब अशी, लांब सडक सडपातळ, ती पडवळ, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा, या सडपातळ भाज्या त्यांनी करायला सुरुवात केली. आणि जे बाळसेदार म्हणजे ज्या अशा लठ्ठमुठ्ठ ज्या भाज्या होत्या, कोबी, कॉलीफ्लॉवर, तर त्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा सुद्धा पूर्वीसारखा राहिला नाही, म्हणजेच आता खरोखर साखर संपलेली होती आणि आता खरोखर बिनसाखरेचा चहा आला. परंतु बिनसाखरेचा चहा जरी घेतला होता तरी लाडू खाल्ल्यामुळे व्रतभंग शेवटी तो झालाच झाला. पुढे आहे की यांनी दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केल्या, ज्या कुमारी कमलिनी केंकरे यांनी सांगितलं होतं. तर पहिलीच उडी मारली आणि ड्रेसिंग टेबलावरच्या तेल आणि औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. मग यांनी दुसरा जो प्रयत्न केला तो अर्धवट गॅलरीत आणि अर्धवट घरात उभे राहून दोरी फिरवली आणि ती दोरी गेली आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. हे बर्वे जे आहेत, आचार्य बर्वे, त्यांचा लेखकावर आधीच राग होता. मग त्यांनी सुद्धा आता काही सल्ले द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की अशाने काही वजन कमी होणार नाही, जिभेवरती ताबा हवा, म्हणजे कमी बोलणे आणि कमी खाणे. मग ते म्हणतात की बोलणं कसं काय सोडू, मी तर टेलिफोन ऑपरेटर आहे, जर मी बोललो नाही तर मी खाणार काय, मी कमावणार काय. मग ते म्हणाले की मग कसलं काय वजन उतरवणार तुम्ही, आणि कारुण्यपूर्वक असा कटाक्ष टाकून बाबा चालले गेले. असा हा यांचा डाएटिंगचा निर्धार. मग लेखक जे आहेत ते वजन उतरेपर्यंत उपास आणि उपास करायचा. त्यांना काटकोळे झाल्याची स्वप्न सुद्धा पडू लागली. भरल्या ताटावरून ते उठू लागले. बिनसाखरेचा, बिनदुधाचाच काय, बिनचहाचा चहा सुद्धा ते पिऊ लागले, असे ते औपरोधिकपणे म्हणतात. मग धारोष्ण दूध घेण्यासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले, पण रोज रोज ते जाणं शक्य नव्हतं. त्यातच दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी खालच्या मजल्यावरती जे राहणारे व्यक्ती होते, लेखक हे चाळीत राहत होते, खालच्या मजल्यावरती जे राहणारे होते, मंडळी होते, जे कुटुंब होते, त्यांनी तक्रार केली की तुमच्या वजन उड्या मारण्यामुळे आमच्या घरामध्ये दणदण असा आवाज होता, त्यामुळे त्या उड्या मारण्यासुद्धा बंद झालं होतं. पण यांची प्रगती आता
10 उड्यांपर्यंत जाऊन पोहोचले होते. म्हणजे सलग 10 उड्या आता ते मारू लागले होते. कचेरी सुटली की गिरगाव रस्त्याने ते धावत येत होते. सात्विक आणि पौष्टिक आहार सुरू केला होता. आता त्यांना स्वतःच बारीक झाल्याचे, काटकोळे झाल्याचे स्वप्न पडू लागले होते. रोज त्यांना वजन करावंसं वाटायचं, पण त्यांनी स्वतःला थांबवलं होतं. त्यांनी ठरवलं होतं की अगदी 1 महिना झाल्यावरच मी वजन करणार. भात जो त्यांनी सोडायचं ठरवलं होतं, जो निश्चय त्यांचा झाला होता, तो त्यांचा तडीच गेला. पण पंधरवडाभरात म्हणजे 15 दिवसामध्ये फक्त 2 वेळा त्यांनी साखर भात खाल्ला. एकदा कोळंबी भात खाल्ला, जो सोकाजीने चोरून त्यांच्यासाठी आणला होता. खालच्या मजल्यावरच्या पसरटवारांनी नागपुरी वडाभात पाठवला होता, तो खाल्ला आणि एवढे सगळे अपवाद वगळले, तर भाताला स्पर्शही केला नाही, असे ते म्हणतात. मग आता जे त्यांचे शेजारी आहेत, ते त्यांना म्हणतायत की भलतेच काय हो रोडावलात. म्हणजे आता खरोखर यांना वाटायला लागलं की मी आता खरोखरच बारीक झालो आहे, माझं वजन उतरलेलं आहे, कमी झालेलं आहे. आणि शेवटी 1 महिनाभरानंतर जेव्हा ते त्यांच्या ऑफिस समोरच्या वजन यंत्रावरती उभे राहिले, एक आणेली म्हणजे जुनं नाणं टाकून त्यांनी तिकीट काढलं आणि ज्या वजन काट्याने 1 महिन्यापूर्वी 181 पाऊंड वजन दाखवलं होतं, तोच वजन काटा आज वजन दाखवत होता 192 पाऊंड आणि भविष्य दाखवत होता आप बहुत समझदार और गंभीर है. आणि त्याच क्षणाला लेखकाने ठरवलं की वजन आणि भविष्य दोन्हीची चिंता करायची नाही आणि डाएटच्या आहारी तर जन्मात जाणार नाही. वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. म्हणजेच पुढे यांनी कधीही उपवास किंवा डाएटिंग केलं नाही. असा हा पाठ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.